खरं तर मी आज आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही 2 दिवस भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यामध्ये प्रचार बंद केला होता. जी दुःखद घटना महाराष्ट्रामध्ये घडली, त्या दुःखद घटनेमुळे आम्ही 2 दिवस प्रचार देखील थांबवला होता. आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी असा निरोप सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांना दिलेला आहे की कुठलीही सभा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब घेणार नाहीत. त्यांना व्यक्तिगत देखील खूप मोठं दुःख झालेलं आहे आणि त्यांना एक जवळचा सहकारी गमावल्याबद्दलचं दुःख असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभा आपल्या जिल्ह्यात देखील ज्या 2 होणार होत्या त्या आता होणार नाहीत. त्याचबरोबर सभा घेताना देखील आम्ही काही सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत की फार गाजावाजा किंवा फटाक्यांचं प्रदर्शन न करता थोडं शांततेनं आपण घेऊया, कारण अजून ते दुःखाचं सावट हे महाराष्ट्रातल्या जनतेवर आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा जो संवेदनशील कार्यकर्ता आहे याच्यावर आहे. मी आज खऱ्या अर्थानं समाधान व्यक्त करतो की महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताईंच्या रूपानं मिळाल्या. निश्चित स्वरूपी त्यांच्या माध्यमातून देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीचं काम देखील त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी करतो. मोठ्या प्रमाणावर लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायचंय. शेवटी लोक स्थिर जे घर आहे तिथं जात असतात आणि सातत्याने इकडे तिकडे करणाऱ्या लोकांकडे जनता जात नसते. भारतीय जनता पार्टी ही ह्या परिसरामध्ये चांगलं काम करते. विधानसभेपासून लोक भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत आणि आता या निवडणुकीमध्ये पूर्णपणे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीमय झालेलं चित्र तुम्हाला येणाऱ्या 9 तारखेला दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.